7 मिनटं लेट झाली याला बॅगचं पेपर द्यायला आणि ना आयडेंटिटी कार्ड जाणार नाही आणि पेपरला चाललाय त्याचा लेट चाललाय. काय बोलायचं याला सिरियसनेस. गाईज फायनली याला बसून दिलं ना पेपरला, कारण यांना कॉलेजची पॅन्ट नाही आणि आयडेंटिटी कार्ड पण नाही आणि याला कसं बसू देतील आता. तर गाईज काल दिल्लीमध्ये ब्लास्ट झाला. कशामुळे झालं ते काय समजायला नाही. I-20मध्ये झाला कारमध्येच. खरं कशामुळे ते सीएनजीच्या टाकीमुळे झाला आहे काय टँकमुळे झाला आहे, कुठल्या कोण आतंकवादीने केली आहे का ते समजायला नाही अजून. तर 9 जण आता यातमध्ये महिलात. आणि बघा गाडी. तर जय शिवराय मित्रांनो. तर आता आम्ही आले झेरॉक्स काढायला. हे बघा याचा झेरॉक्स काढायला, कारण याचा आता बॅगचा पेपर आहे आणि याचा हॉल तिकीटचा याच्याकडे झेरॉक्सच नाही, प्रिंटआउटच नाही. आणि 9:30 वाजता पेपर यायचा बरोबर. आणि आता किती वाजले? 9:33 झाले. 9:33 झाले आणि झेरॉक्सची दुकानं बंद आहेत आणि झेरॉक्सची दुकानं उघडा आहेत ती गेली, तिथे लाईटच गेल्या. आता आम्ही आले पूर्ण कॉलेज बसून 2 किलोमीटर लांब आले झेरॉक्सचं बघायला. लाईट आहे 9:30 वाजता पेपर आहे. 3-4 मिनटं लेट झाली तरी पण याचं अजून का लिहिलं समजत नव्हतं प्रिंट काढायला. लाईट गावली आम्हाला काही आहे का. आता आपण जाऊया. तर काय आता आम्हाला फायनली झेरॉक्स प्रिंट भेटल्या हॉल तिकीटची. आता आम्ही चालले आणि 7 मिनटं लेट झाली याला बॅगचं पेपर द्यायला. आणि सोन्या आता सध्या गेला आहे पेपर द्यायला आणि त्याचा पण 9:30 वाजताच होता आणि ना आयडेंटिटी कार्ड जाणार नाही आणि पेपरला चाललाय त्याचा लेट चाललाय. काय बोलायचं याला सिरियसनेस. ह्यांचं उपकार झालं, त्यांनी काढून दिलं. चल दुसऱ्यांच्याकडनं कोणाकडनं आयडेंटिटी कार्ड मागायला लागलाय. तर आता आपण जाऊया काहीच लवकर. सुट्टी द्यायचं काय. आता हिनं आयडेंटिटी कार्ड आणा नाही आणि आता पोरं पण कोण नाही तिकडं आयडेंटिटी कार्ड दुसऱ्यांची घालायला. आता का नाही इथं थांबला काय करणार आहे काय माहिती. आणि मग पुढे बघा काय कुठे सिक्युरिटी आहे. नुसते इथं सर लोक आहेत नाहीत थांबल्यात बाहेर. आणि आता याला काय समजा ना काय करणार आता तू. अभ्यास करून आला म्हणते बाबा. अरे वेळ झाला रे धावल्या जा तसंच काय होईल ते होईल. चल 9:15 वाजले आता 9:30 पेपर आहे. चल गाईज फायनली याला बसून दिलं ना पेपरला, कारण यांना कॉलेजची पॅन्ट नाही आणि आयडेंटिटी कार्ड पण नाही आणि याला कसं बसू देतील आता. आणि 15 मिनटं लेट झालेलं आहे. याला काय करणार आता पुढच्या वेळेस पेपर. सिक्युरिटी बघ कसली लावले त्यांनी. पूर्ण पायरी पूर्ण सगळं भरले पायरीनं. मी दुसऱ्याच कोणतरी पेपर द्यायला आला. चित्र बघितलं भारतीने फोटो बघितला. मध्ये आहे का नाही आता बसू काय. तर काय आता आम्ही बिल्डिंग समोर थांबले आणि आता वाजणार 12:30 आणि आता सोन्यासाठी थांबले इथं. आता पूर्ण आता सगळं मोकळं आहे. तर काहीच आता आम्ही चाललोय आणि सोन्याचा पण पेपर संपला आहे आणि ते सोन्या तिकडे थांबलं आहे. त्याच्याकडे आता मोबाईल नाही, त्याचा मोबाईल माझ्याकडे आहे आणि हिला काय बसू दिलं ना शेवटपर्यंत. मी नंतर केलं आहे. आता बघूया पुढच्या सेमिस्टरला बसणार आहे आणि आता आपण जाऊया. सोन्या आता पेपरसाठी तिथं काय ते चहाच्या इथे थांबला आहे. दानिशचा फोन आलेला आणि जाऊया थांबा आपण तिकडे आता. आणि काय तुम्हाला दाखवतो नवीन चप्पल घेतली. आता चप्पल म्हणजे लोफर घेतली. आता सोन्या येऊन गेल्या रूमवर आणि आता कपडे देऊन बदलून येणार परत. आणि आता आम्ही चाललोय धवल आणि मी चाललोय इकडं कुठं हडपसरला चाललोय, कारण जरा मला मोबाईलचा स्क्रॅच गार्ड बदलायचा आहे. त्यामुळे आम्ही चाललोय हडपसरला आणि तिकडं ओप्पोचं सर्व्हिस सेंटर आहे. आणि आज 10 तारीख आहे त्यामुळं आता आर्सनलचा पण फोन ओप्पोचा आहे आणि आज फ्री सर्व्हिस आहे आणि स्क्रीन गार्ड त्यांनी स्क्रॅच गार्ड सगळं बदलून देणार. तर आता आपण जाऊया तिथं त्याच्यात बघूया. आम्ही म्हणून फर्स्ट टाईम ट्राय करायला लागलो, कारण आम्ही रीलमध्ये बघितलेलं अशाची तारीख असते प्रत्येक कंपनीची वेगवेगळी तारीख असते फ्री सर्व्हिसची. तर आता आपण चालले आणि आता आपण जाऊया किती वाजल्यात बघूया आपल्याला पोहोचायला. इथनं आता आम्ही आलो ओप्पो सर्व्हिस सेंटरला आणि इकडनं कुठं आतनं रस्ता आहे. तर आता आपण जाऊया आणि केस पण काहीच कापायचे आहेत. घरातले आता ओरडा लागले आहेत केस कापून. हे बघा केवढंच आहे ओप्पो सर्व्हिस सेंटर आतनं आहे. कुठं आहे काय सर्व्हिस सेंटर म्हणायचं. बिझनेस आवर्स क्लोज ऑन संडे
9:30 ते 1, 2 ते 6. आता किती वाजले? हां 3 वाजले आता. तर काही काल दिल्लीमध्ये ब्लास्ट झाला. कशामुळे झालं ते काही समजायला नाही. I-20मध्ये झाला कारमध्येच. खरं कशामुळे ते CNGच्या टाकीमुळे झाला आहे काय टँकमुळे झाला आहे कुठल्या कोण आतंकवादीने केली आहे काय ते समजायला नाही अजून. तर 9 जण आता यामध्ये महिलात. आणि हे बघा गाडी, आजूबाजूच्या गाड्या पण सगळ्या हे झाल्यात. तर काय आता आम्ही आलो आहे सर्व्हिस सेंटरमध्ये ओप्पोच्या. आता बघा किती वेळ लागतो. तिने वेटिंगसाठी थांबा म्हणल्यात. तर बघा आमचं स्क्रीन गार्ड अवेलेबल आहे का नाही. त्याला पण बदलायचं आहे. तो बदलायचं नाही, त्याला पण बदलायचं आहे. तर आता आपण बघा किती वेळ लागते. तर काय आता स्क्रीन गार्ड पण बसवून झाले आणि तिने आता हे बसवून दिले. तिने आता आम्हाला पहिला सांगितलेलं बबल्स येणार म्हणून, तुम्ही बाहेरून बसवून घ्या. मी म्हणलं बसवा तसंच. आणि कवर पण दिलं, मोबाईल कवर. तर आता आपण जाऊया. आणि एक्स्ट्रा स्क्रीन गार्ड पण दिले म्हणजे बाहेरनं बसवून घ्या म्हणून. तर आता सगळं फ्री ऑफ कॉस्ट होतं. तर आता आपण जाऊया डायरेक्ट. आपण कॉलेजकडे जायचं आता डायरेक्ट. आणि आता तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यावर भेटतो. गाईज आता आम्ही इराणी चाय घेतल्या. हे बघा हे बघा. तर आता आपण ट्राय करूया. कारण मी पण पहिल्यांदा लई जणांचं ऐकले इराणी चाय चांगले असतं, तरी मी पित नव्हतो चहामध्ये. तर आणि आता सुरू केले चाय प्यायला. आणि आपण ट्राय करून बघूया कसं आहे इराणी चाय. काय आता आले केस कापायला आणि आता सगळीजण गेल्यात घरी. तर आता आपण केस कापाय, केसले वाढलं जरा वेगळंच काहीतरी दिसायला लागले. गाय आता केसेजून कापून झाले सगळे. आणि जरा आता बारीक केल्यात, बाजूचे काही कापली नाहीत. तर आता आपण जाऊया घरी. आणि आता बघा पोरं कोण कोण थांबल्यात बाहेर. वेगळंच दिसायला लागले. काय आता केसेजून कापून आले, काही वेगळंच काहीतरी वाटायला लागले. आता थोड्या दिवसात परत वाढवायचे. आपण कापणार नाही काय, आपण जंगली बनणार आहे, जंगली. यो काय वेगळंच वाटायला लागली. तर काय आता आपण जाऊया घरी. आणि आजसाठी फक्त एवढंच. आज काही जास्त ब्लॉग केला नाही आणि कुठं काय गेलो पण नाही. आज फक्त कॉलेजमध्येच होतो. आणि आजपासून आता जरा अभ्यास करायला सुरू करायला पाहिजे, कारण आता 4 दिवसावर पेपर आहेत, फायनल पेपर. तू केलास अभ्यास? हिनं पण केला नसेल. केलास अभ्यास सुरू? हां मग एवढा केलं आहे. काही करणार आहे आम्ही, जे आत्ता मी केलं ते कट होणार आहे. तर आता पहिला पेपर सेकंडचा 15 तारखेला. तर आता आपण अभ्यास करा, उद्यापासून सुरू करूया. तर अभ्यास असा करणार आहे की बॅकलॉग लागायलाच पाहिजे. तर काय आजच्यासाठी फक्त एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय गाईज.